बारामतीत महायुतीचा संघर्ष पाहायला मिळाला। शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं, परंतु याच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्यानं शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवरती काळं कापड टाकल्यानं पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलेलं आहे। यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झालेली आहे। सुरेंद्र हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत। अजित पवारांना 3 ते 4 वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली, परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याचं दिसतंय। अजित पवार न आल्यानं फोटोला काळ्या कपड्यानं झाकण्यात आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। यामुळे सुरेंद्र यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। यावेळी सुरेंद्र आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीची घटना देखील घडलेली आहे। शिवसेनेच्या कार्यक्रमाला अजित पवार मात्र गैरहजर झाल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे। बारामती शहरात या कमानी उभारण्यात आलेल्या आहेत। विविध ठिकाणी बारामतीमध्ये या कमानी उभारण्यात आलेल्या आहेत। मात्र उद्घाटनाला अजित पवार न आल्यानं 4 ते 5 वेळा आमंत्रण देऊनही अजित पवार गैरहजर राहिल्यानं यावेळी त्यांच्या फोटोवर काळं कापड झाकण्यात आलेलं आहे। बारामतीतील महायुतीचा संघर्ष पाहायला मिळतोय। शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश फेस्टिवलचं हे आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। बारामती शिवसेनेच्या वतीनं एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं, परंतु याच्या उद्घाटनालाच उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिल्यानं शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवरती हे काळं कापड टाकल्यानं पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलेलं आहे। यावेळी पोलीस आणि सुरेंद्र यांच्यामध्ये बाचाबाचीची घटना देखील घडलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे। तर सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे। देविदास, बारामतीमध्ये ह्या कमानीवरून आता सध्या वाद समोर आलेला आहे। अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे। नेमकं काय घडलंय, अधिक माहिती द्या। किरण, महायुतीमध्ये टोकाचा संघर्ष बारामतीमध्ये पाहायला मिळतोय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांच्या मार्फत बारामती शिवसेनेच्या वतीनं बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याचे जे बॅनर आहेत, या दोघांचेही फोटो यावरती टाकण्यात आले होते। या कार्यक्रमाचं उद्घाटन जे होतं त्याचं निमंत्रण जे होतं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं होतं। 3 ते 4 वेळा अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना याचं निमंत्रण देण्यात आलं, मात्र तरी देखील अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। ते या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले नाहीत। यासोबतच अजित पवार यांच्या कुटुंबियांना देखील याचं निमंत्रण होतं, मात्र ते देखील या कार्यक्रमाकडे उपस्थित राहिले नाहीत। आणि यामुळेच ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सुरेंद्र जेवरे, जे शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत, यांनी अजित पवार यांचा जो कमानीवरचा फोटो होता, या कमानीवरच्या फोटोवरती काळं कापड झाकण्याचा प्रयत्न केलाय। आणि ही बाब निदर्शनाला येताच बारामती पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलेला आहे। सुरेंद्र जेवरे आणि पोलीस यांच्यामध्ये यावेळी बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं। वास्तविक पाहता ही जी कमान बनवण्यात आलेली होती, बारामती शहरात जागोजागी या कमानी लावल्याचं पाहायला मिळतं। आणि या कमानीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही फोटो यावरती टाकण्यात आलेले होते। मात्र अजित पवारांना निमंत्रण देऊन देखील ते या कार्यक्रमाकडे आले नाहीत। वास्तविक पाहता अजित पवार मागील 2 दिवसापूर्वी बारामतीच्या दौऱ्यावरती होते। बारामती शहरातील कसबा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांनी जनता दरबार देखील घेतला होता। आणि त्याच दिवशी बारामतीमधील नटराज यासोबतच इतर ठिकाणी अजित पवारांनी उपस्थिती लावत सुनेत्रा पवार या देखील त्यावेळी उपस्थित होत्या। या दोघांनी गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या आणि गणरायाच्या आरती देखील केल्या होत्या। मात्र सुरेंद्र जेवरे यांच्या कार्यक्रमाकडे जाणं अजित पवारांनी टाळलं आणि त्यामुळे हा टोकाचा संघर्ष किरणाचा पाहायला मिळतोय। आणि यावरूनच बारामतीमध्ये महायुतीमध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। सुरेंद्र जेवरे यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढे याबाबत पोलीस नेमकी काय कारवाई करतात ते पाहावं लागेल। किरण, नक्कीच देविदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।